हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. आपण सुरू करूया. जर कोणाला काही आवाजाचा काही प्रॉब्लेम वाटला तर प्लीज तुम्ही टेक्स्ट मेसेज टाकू शकता मेसेज मध्ये, चॅट बॉक्स मध्ये. प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. आज आपण 6वा श्लोक बघणार आहोत. 15व्या अध्यायामधील 6वा श्लोक. तर काल आपण बघितलं होतं की भगवंत सांगतात की जी खोटी प्रतिष्ठा, मोह आणि अत्संगापासून मुक्त आहे, जे नित्यत्व जाणतात, जे भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुख दुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि जे मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. म्हणजे इथे भगवंतांनी त्याच्यासाठी काय पात्रता आहे शाश्वत धामाची प्राप्ती होण्यासाठी, तर ते आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आजच्या श्लोकामध्ये भगवंत त्यांच्या धामाचं काय करत आहेत, वर्णन करत आहेत. तर आता आज बघूया ह्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत. न तद्वासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते त्वद्वां परमं मम. भाषांतर: त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा ह्या जगतात परत येत नाही. तर अशा पद्धतीने आज भगवंत आपल्याला ह्या श्लोकामध्ये काय, कालच्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे की कोणती व्यक्ती, म्हणजे त्या व्यक्तीची पात्रता काय धामाची प्राप्ती करण्यासाठी, तर त्याची पात्रता आपल्याला सांगत आहेत. आणि आजच्या श्लोकामध्ये भगवंत काय करत आहेत, धामाचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करत आहेत. तर आता आपण बघतो की आपल्याला जर कुठे जायचं असेल, मैत्रिणींनो, आता कुठेही आपण जातो. आता सध्या नवरात्र चालू आहे, देवीचा उत्सव चालू आहे. तर कुठलीही देवीचं, म्हणजे कुठली देवी असेल की जसं आता बारामतीमध्ये आपण बघतो की माळावरच्या देवीला रोज रोज भरपूर गर्दीचा, म्हणजे गर्दी इतकी प्रचंड गर्दी असते की पाय ठेवायला जागा नसते. 9 दिवस इथे यात्रा असते देवीची. मग आता विचार करा की जेव्हा आपल्याला साधे देवाला कुठे जायचं असेल किंवा कुणी वर्णन केलं एखाद्या ठिकाणचं की ही देवी नवसाला पावते किंवा हे देवीचं त्या ठिकाणचं वर्णन केलं, तर आपल्याला तिकडे जावंसं वाटतं. आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते त्या स्थळाचं वर्णन ऐकून. आणि मग इथे भगवंत पण आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवत धामाचं वर्णन करत आहेत या ठिकाणी. म्हणजे जसं आपल्याला जर कुठे जायचं असेल तर त्याची उत्सुकता कशाने निर्माण होते की आपल्याला तिथलं सारखं वर्णन ऐकून की आपल्यालाही वाटतं, अरे मला पण जायला, मला पण जायचंय तिथे, इच्छा निर्माण होते आपल्या हृदयामध्ये किंवा उत्सुकता निर्माण होते. मग भगवंत इथे भगवद्गीतेमध्ये बघा, भगवंतांनी जर ह्या धामाचं वर्णन केलं नसतं, भगवंतांनी फक्त सांगितलंय की भगवंत, हा तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही भक्ती मार्गाचं पालन करा, तुम्हाला माझ्या धामाची प्राप्ती होईल. पण भगवंत तेवढ्यावरच थांबत नाहीयेत. तर भगवंत त्या जीवामध्ये, त्याच्यामध्ये ती उत्सुकता निर्माण करण्यासाठी भगवंत त्यांच्या धामाचं पण वर्णन करत आहेत तिथे, की ते धाम कुठे असेल, काय असेल, त्याचा ऍड्रेस सांगत आहेत, त्याचं वर्णन आपल्याला करत आहेत. आणि त्याची उपमा भगवंत काय देत आहे त्या श्लोकामध्ये आपण बघतोय की सूर्य चंद्र याची उपमा भगवंत त्यांच्या धामाला देत आहेत. उपमा म्हणजे काय की सूर्य चंद्र पण त्यांच्या त्या जवळपास पण नाही, ते आता आपण बघणार आहोत. परंतु ह्या भौतिक जगामध्ये काहीतरी उदाहरण आपल्याला द्यावं लागतं. या भौतिक जगामधलं कुठलं तरी एक श्रेष्ठ उदाहरण, एक्झाम्पल आपल्याला दिलं तर मग ते आपल्या बुद्धीला समजण्यासाठी सोपं जातं. तसं भगवंत आपल्या बौद्धिक स्तरावर येऊन आपल्याला समजेल उमजेल अशा ह्याच्यात आपल्याला सांगत आहेत. मग इथे भगवंत काय म्हणत आहेत की माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र, अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. म्हणजे आता ह्याचा अर्थ कसा घ्यायचा आपण? सूर्य, आता आपण बघतो की या जगामध्ये हा सूर्य सकाळ, संध्याकाळ, दुपार
रात्र हे कशामुळे आपल्याला कळतं? सूर्योदय झाला, सूर्यास्त झाला. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला समजतं. मग आता जर विचार करा काही वेळापुरता, की सूर्यच जर उगवला नाही तर काय होईल? उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये एक दिवस जरी सूर्यदर्शन झालं नाही, तर काय आपली कशी परिस्थिती होती? कपडे वाळत नाहीत, कोंदट वास सुटतो घरामध्ये, कुठे बाहेर पडू वाटत नाही, फ्रेशनेस वाटत नाही कुठल्या गोष्टीचा. असं जर कंटिन्यू 2-3 दिवस सूर्यदर्शन झालं नाही तर. मग या जगामध्ये जर सूर्य उगवला नाही, तर काय परिणाम होऊ शकतो? हे आपण बघतो. पूर्ण अंधकार राहील, सूर्य जर उगवला नाही तर. म्हणजे सूर्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. आणि अशा सूर्य भगवंत म्हणत आहेत, की त्यांच्या धामाला हा सूर्य प्रकाशित करत नाही. म्हणजे भगवंतांच्या धामाला प्रकाशित करतं तरी कोण मग? भगवंतांच्या शरीरामध्ये शरीरामधून, दिव्य शरीरामधून अगणित असे सूर्याचा प्रकाश बाहेर पडत असतो. म्हणजे हा एक सूर्य पूर्ण ह्या ब्रह्मांडाला प्रकाशित करत आहे. आणि भगवंतांच्या दिव्य शरीरामधून इतका प्रकाश परावर्तित होतो, की अशा हजारो कोटी सूर्याचा प्रकाश त्यांच्या दिव्य शरीरामधून बाहेर पडत आहे. म्हणजे हे आपण कल्पना करू शकत नाही. परंतु हे शास्त्रांमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. कशा पद्धतीने भगवंतांच्या दिव्य शरीरामधून हा प्रकाश बाहेर पडतो आणि त्या प्रकाशापासून सगळं जे काही वैकुंठ धाम आहे, जे गोलोक धाम आहे, ते काय होतं? पूर्ण प्रकाशित होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या भौतिक जगातला जो सूर्य आहे, या ब्रह्मांडातला, त्याच्यापासून जो आता उन्हाळा आला, तर आपण बाहेर पडतो का हो? किती कडक ऊन असतं. त्या उन्हाने नुसती आपण म्हणतो ना, अंगाची लाही-लाही झाली आपल्या. म्हणजे तो ऊन जे असतो, तो जो सूर्यप्रकाश असतो किंवा ते कडक जे ऊन असतं, गरमी असती, त्याचा त्रास होतो आपल्याला. होरपळून जायला निघतो आपण. म्हणजे आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात आपण दुपारी एक 11-12 वाजले, की 12 ते 4 या वेळेमध्ये अजिबात बाहेर पडत नाही. कारण ती गरमी, ती उष्णता, ती असह्य होते. घरामध्ये आपण एसी बसून सुद्धा आपल्याला असं वाटतं, की किती गरमी आहे. मग असा हा सूर्यप्रकाश देतो. जेव्हा सूर्याचं कडक ऊन येतं, ते आपल्याला असह्य होतं. मग भगवंतांच्या शरीरामधून असे हजारो सूर्याचे प्रकाश परावर्तित होत आहे. परंतु ते भगवंतांचे काय आहे? ते तेज आहे आणि त्यालाच ब्रह्मज्योती म्हणतात. आणि ते कित्येक योग्यांचं अंतिम ध्येय असतं, की त्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे. मग हे भगवंतांचं जे तेज आहे, ते किती प्रकाशमान असेल? एका सूर्याचं एवढं तेज आहे, की पूर्ण ब्रह्मांडाला तो होरपळून टाकू शकतो. आणि इथे भगवंतांच्या दिव्य शरीरातून हजारो सूर्यांचा प्रकाश बाहेर पडत आहे. परंतु हा भगवंतांच्या दिव्य शरीरातून पडणारा प्रकाश हा काय आहे? पूर्ण आनंदमयी आहे, भक्तिमय आहे आणि तो सर्व प्रकारचे क्लेश आणि दुःख हरण करणारा आहे. म्हणजे ह्याच्यातून आपण बघू शकतो, की भगवंतांच्या पासून जो म्हणजे त्यालाच ब्रह्मज्योती म्हणतात आणि ते कित्येक योग्यांचं अंतिम ध्येय असतं ब्रह्मज्योतीची प्राप्ती करणं. भगवंतांच्या भक्ताचं ध्येय आहे भगवंतांच्या धामाची प्राप्ती करणे आणि त्याच्याही पुढे जाऊन भगवंतांची भगवतमय सेवा प्राप्त करणे. भले ते कुठलेही असू देत. त्यांची अशी अपेक्षा नसते, की गोलोकमध्येच जायचंय, मला वैकुंठात जायचंय, मला इकडे जायचंय. त्या प्रामाणिक जो शुद्ध भक्त असतो, त्याची इच्छा असते, की कुठेही मला तुम्ही ठेवा ब्रह्मांडामध्ये. परंतु काय? मला तुमच्या सेवेपासून विनमुख करू नका. ही एका विशुद्ध भक्ताची भावना असते भगवंतांच्या भक्तीप्रती. मग इथे आपण बघतो, की हे जे अर्गणित निघणारं हे दिव्य तेज आहे आणि त्या दिव्य तेजामध्ये योग्यांची इच्छा असते. आपण भगवद्गीतेच्या मागील अध्यायांमध्ये बघितलं होतं एका अध्यायामध्ये, की कशा पद्धतीने भगवंत वर्णन करत आहेत. ज्ञान योग, ध्यान योग, भक्ती योग या वेगवेगळ्या मार्गाचं वर्णन करत आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, की कशा पद्धतीने कित्येक योग्यांचं अंतिम ध्येय ब्रह्मज्योतीची प्राप्ती करणे होय. मग आता हे वैकुंठ जे वर्णन आलेलं आहे, तर आपण बघतो, की कित्येक शास्त्रांमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. आपण पण ऐकलेलं आहे, की भगवंतांचं वैकुंठ, वै म्हणजे काय? कुंठ म्हणजे काय? दुःख, की ज्या ठिकाणी कुठलेही दुःख नाही, कुठलेही क्लेश नाहीत, त्याला म्हणतात वैकुंठ आणि भगवंतांच्या धामाला म्हणतात गोलोक वृंदावन. तर आता हे भगवान श्रीकृष्ण आपण थोडक्यात बघणार आहोत, की भगवंतांच्या धामांचं वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे. तर आपण कृष्ण लीलेमध्ये बघतो, की भगवंतांच्या 16,108 राण्या होत्या. त्या प्रत्येक राणीसाठी एक महाल होता आणि तो महाल कशा पद्धतीने त्याचं हिरे जडित, माणिक, पाचक असे वेगवेगळे रत्न वापरून तो महाल तयार केलेले होते भगवंतांनी. म्हणजे भगवंत जेव्हा म्हणजे इथे पृथ्वी तलावर लीला करण्यासाठी आले, तेव्हा सुद्धा भगवंतांनी त्यांची शक्ती ती दाखवून दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे आपण वृंदावनचं एक ब्रह्मसंहितेमध्ये खूप सुंदर श्लोक आहेत. खरं तर ही ब्रह्मसंहिता ना
अशी आहे की प्रत्येकाने खरं तर ती वाचली पाहिजे. कारण ब्रह्मदेव आपण म्हणतो ना, सर्व ब्रह्मांडाचे जे कोण आहेत सर्वश्रेष्ठ म्हणजे ब्रह्मदेव आहेत की ज्यांनी सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती केली. आणि ते ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांच्या गुणप्रित्यर्थ ही ब्रह्मसंहिता ब्रह्मदेवांनी लिहिलेली आहे. तर त्याच्यात इतकं सुंदर वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये केलेलं आहे भगवान श्रीकृष्णांच्या धामाचं, भगवंतांच्या शक्तीचं. सगळ्याच गोष्टी आपल्याला ह्या ब्रह्मसंहितेमध्ये आढळतात. परंतु आपण जेव्हा जेव्हा ज्या ज्या स्पेसिफिकली ज्या गोष्टींचा संबंध येतो, जसं आज आपण भगवंतांच्या वैकुंठ धामाचं, गोलोक धामाचं वर्णन ऐकणार आहोत. तर त्याच्यानुसार एक श्लोक आपण बघणार आहोत. ह्याच्यामध्ये 2 नंबरचा श्लोक आहे ब्रह्मसंहितेमध्ये, की ज्याच्यामध्ये ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांच्या गोलोक धामाचं वर्णन करत आहेत. चिंतामणी प्रकर सद्य स्यु कल्पवृक्ष लक्षावृतेषु सुरभीर भीपालयन्तम् लक्ष्मी सहस्रशत संभ्रमासे व्यव्यमानं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणत आहेत, मी आदिपुरुष श्री गोविंद यांचे पूजन करतो, जे लक्षावधी कल्पवृक्षांनी वेढलेल्या चिंतामणी धामात सुरभी अर्थात कामधेनू स्वरूप अनंत गायींचे स्नेहपूर्वक पालन करीत आहे. लक्ष्मी लक्ष्मी स्वरूप सहस्रावधी गोपींद्वारे प्रेमाने आदराने ते सेवित आहेत. तर इथे ब्रह्मदेव काय वर्णन करत आहेत की जे लक्षावधी कल्पवृक्ष, कल्पवृक्ष म्हणजे काय की कुठलाही कल्पवृक्ष आणि हा वृक्ष याच्यात फरक काय की कल्पवृक्षाला आपण कुठलीही इच्छा व्यक्त करू दे, कुठली इच्छा व्यक्त केली की तो कल्पवृक्ष आपली इच्छा पूर्ण करतो. म्हणून आपण बघतो की धामामध्ये जेव्हा जातो की वृंदावन मध्ये वगैरे परमपूज्य राधानाथ महाराज सांगतात की नेहमी ते जे वृक्ष आहेत, वेली आहेत, लता आहेत, ते काय आहेत, भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत आणि वृक्षाच्या रूपामध्ये ते भगवंतांची तिथे सेवा करतायत. म्हणून आपण जेव्हा नेहमी धामामध्ये जातो, स्पेसिफिकली गोलोकमध्ये, ते गोलोक वृंदावन म्हणजे आपलं पृथ्वी तलावरचं वृंदावन जेव्हा आपण जातो, तर असं वर्णन आहे की आपण त्या झाडांना, महाराज सांगतात की आपण त्यांना आलिंगन केलं पाहिजे आणि आलिंगन करून आपल्या आध्यात्मिक इच्छा त्यांना काय केल्या पाहिजेत, आपण व्यक्त केल्या पाहिजेत. कारण ते आपल्या कल्पवृक्ष आहेत धामामधले प्रत्येक वृक्ष वेली. म्हणून आपण जेव्हा वृंदावन मध्ये जातो, तर कित्येक भक्त वृक्षाला आलिंगन करतात आणि आपल्या आध्यात्मिक म्हणजे सगळ्याच इच्छा पूर्ण करतात. परंतु जेव्हा आपण धामामध्ये जातो, तेव्हा स्पेसिफिकली आपण आध्यात्मिक इच्छाच व्यक्त करावी. तर तिथे भगवंत म्हणून या ठिकाणी ब्रह्मदेव भगवंतांच्या ह्या धामाचं वर्णन काय करत आहेत की तिथे हजारो नाही लक्षावधी कल्पवृक्ष आहेत. असे कल्पवृक्ष की जे आपल्या इच्छा व्यक्त करतात. चिंतामणी धाम की जिथे कुठलीही चिंता नाहीये, कुठलाही क्लेश नाहीये, कुठलंही दुःख नाही. आणि चिंतामणी म्हणजे प्रत्येक तिथं पारस, नीलमणी म्हणजे असे असंख्य हिरे रत्नजडी म्हणजे जे रत्नजडीत असे तिथे हे आहेत त्यांचं ते धाम आहे. त्याचं जे काही वर्णन आपण म्हणतो की आता आपलं एक साधं घर बांधलं तरी आपल्याला साध्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्यासाठी, त्या जरी केल्या तरी आपल्याला वाटतं अरे आपण किती मोठी गोष्ट केली, अरे आपण हे इतकं भारीतलं बसवलं. परंतु भगवंतांचं तर कुठलाही सिमेंट, माती, वाळू, दगड याचा वापर केलेला नाहीये. तर भगवंतांच्या धामामध्ये सगळे हिरे रत्नजडितांचा वापर केलेला आहे. पूर्ण धाम त्याचं त्या स्वरूपामध्ये आहे. आणि जेथे सूर्य चंद्र प्रकाशाचा प्रकाश नाही, तर भगवंतांच्या दिव्य कांतीपासून निघणारा जो प्रकाश आहे, तर त्या निघणाऱ्या दिव्य कांतीपासून तिथे सगळे काय होते, ते प्रकाशमय होते. आणि दुसरा याच्यामध्येच आपण एक अजून एक श्लोक बघणार आहोत की ज्याच्यामध्ये 25वा हा एक खूप सुंदर श्लोक आहे हा पण. यच्चक्षरेषु सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सूरमूर्तिरेशेष तेजा यस्याज्ञया भ्रमति संवृत कालचक्रो गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि. या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणत आहेत, मी आदिपुरुष श्री गोविंदांना भजतो की सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव जो अनंत देव दिव्य तेजाने युक्त आहे, तो सुद्धा श्री गोविंदांचा नेत्र स्वरूप आहे. त्यांच्या आज्ञेने सूर्य कालचक्र धारण करून भ्रमण करीत असतो. बघा किती सुंदर वर्णन ब्रह्मदेव करत आहेत की हा सर्व ग्रहांचा काय आहे, सूर्य म्हणजे सर्व ग्रहांचा राजा आहे. आणि हा दिव्य तेजाने युक्त आहे. दिव्य तेजाने काय युक्त आहे, कारण भगवंतांनीच ती त्याला शक्ती दिलेली आहे सूर्याला पण.
आणि तो भगवंतांच्या एका नेत्रासारखा आहे. हं? भगवंतांचा एक नेत्र म्हणजे तो एक सूर्य आहे. मग विचार करा की मग एक नेत्राप्रमाणे ब्रह्मदेव इथे वर्णन करतायत. मग हजारो करोडो सूर्यांपासूनचा जो प्रकाश मिळतो तो भगवंतांच्या दिव्य देहापासून परावर्तित होतो. म्हणून भगवंत इथे ब्रह्मदेव याचं वर्णन करत आहेत की आणि ती सूर्याला ती जी काही शक्ती मिळालेली आहे ती भगवंतांपासून मिळालेली आहे. आणि त्यामुळे ह्या पृथ्वी तलावरचं काय होत आहे, कालचक्र रूप धारण करत आहे सूर्य आणि त्यामुळे इथे कालचक्र चालू आहे. 1 दिवस, 2 दिवस, 6 महिने, 4, 8 महिने, 1 वर्ष हे जे काळचक्र चाललेलं आहे ते सूर्यदेवामुळे चाललेलं आहे. आणि म्हणून इथे ब्रह्मदेव वर्णन करतायत की तो सूर्य सुद्धा काय आहे, तो भगवंतांच्या शक्तीने तो काय करत आहे इथे, कालचक्र रूप धारण करून तो भ्रमण करीत आहे. तर अशा पद्धतीने आपण भागवतम मध्ये पण वेगवेगळ्या कितीतरी अशा असंख्य श्लोक आहेत की भगवंतांच्या धामाचं वर्णन दिव्य चिंतामणी म्हणून केलेलं आहे. नरोत्तम ठाकूरांचं खूप सुंदर भजन आहे की त्या भजनामध्ये नरोत्तम दास ठाकूर वर्णन करतात की वृंदावन रम्य स्थान दिव्य चिंतामणी धाम रतन मंदिर मनोहर. म्हणजे वृंदावन रम्य स्थान, हे वृंदावन काय आहे, अतिशय खूप सुंदर भजन आहे हे. तर हे वृंदावन हे काय आहे, अतिशय असं रम्य स्थान आहे. आणि त्या वृंदावनाचं वर्णन या ठिकाणी नरोत्तमदास ठाकूर करत आहेत की कशा पद्धतीने तिथे जे वर्णन केलेलं आहे. बघूया की भगवंत नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की वृंदावन रम्य स्थान दिव्य चिंतामणी धाम. ते काय आहे, असं दिव्य असं चिंतामणी धाम आहे. आणि दिव्य चिंतामणी धाम रतन मंदिर मनोहर, म्हणजे तिथे रत्नजडित जे आहे त्याप्रमाणे त्याचं काय केलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. रत्नजडित असं हे भगवंतांचं गोलोक धाम आहे. तर अशा पद्धतीने आपण शास्त्रांमध्ये वेगवेगळे वर्णन भगवंतांच्या याचं वर्णन केलेलं आहे ह्या दिव्य धामाचं. तर मी सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्याला कुठल्याही गोष्टीकडे आपण आकर्षित कसं होतो, कुठल्याही स्थानाकडे कसे आकर्षित होतो, तर आपल्याला तिथे ऐकण्याची, आपण ते ऐकतो, श्रवण करतो त्याविषयी, त्यावरून आपल्याला उत्सुकता निर्माण होते. की जसं आता आपण बघतो की कित्येक जणांचं स्वप्न असतं की अरे सिंगापूरला जायचंय, सिंगापूर बघायची, जीवाची दुबई करायची, किंवा अमेरिका जे भौतिक जगतातलं असं स्थान आहे की तिथे सगळ्या प्रकारची इंद्रिय तृप्ती होते. आणि अशा अमेरिकेला जाण्याचं कित्येक जणांचं जीवनाचं स्वप्न असतं. मग हे कसे निर्माण होतं की हे आपल्याला कुठेतरी आपण ऐकतो की अरे ह्या ठिकाणी हे छान आहे. अमेरिकेमध्ये आपण कुणी गेलोय का अगोदर, आता गेलोय का, कदाचित आपल्यातल्या कुणी जाऊनही आले असतील, मी तरी नाही गेलेले. परंतु जेव्हा ऐकतो की तेव्हा असं वाटतं की अरे आपण पण जायला पाहिजे अमेरिकेला, एवढं सगळं वर्णन करतात. म्हणजे काय होते की आपल्याला इथे काय आहे, जाण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते. तसे भगवंत सुद्धा इथे वर्णन करत आहेत की जोपर्यंत म्हणजे भगवंत इथे वर्णन करत आहेत की हे माझ्या धामाचं वर्णन आहे. आणि ह्या धामाचं वर्णन का करत आहेत, का तर आपल्याला उत्सुकता वाटावी भगवंतांच्या धामाकडे जाण्याची, आपल्याला इच्छा निर्माण व्हावी की अरे असं काय धाम आहे की जिथे आपल्याला चिंता नाही, टेन्शन नाही कुठलं. आता सुद्धा आपल्याला सुद्धा आपण बघतो की कुठे ट्रिप जरी काढली, आता आपण म्हणतो ना, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला इच्छा होती की कुठेतरी जावं, अमेरिकेला जायची, अमेरिकेची ट्रिप करायची, दुबईची करायची, सिंगापूरला जायचे. आणि आपली ती इच्छा निर्माण होते आणि आपण जेव्हा जाऊन येतो तेव्हा किती काळ आपल्याला तो आनंद मिळतो. आपण जेव्हा जातो तिथे, तिथे गेल्यानंतर आपल्याला तो आनंद किती काळापुरता मिळतो. जोपर्यंत आपण त्या ट्रिप मध्ये आहोत, आपण शारीरिक दृष्टीने उपस्थित आहोत, तोपर्यंत आपल्या इंद्रियाला त्याचा आनंद मिळतो. डोळ्यांनी बघतो तेव्हा ते दृश्य, कानांनी काही ऐकतो, तिथे राहून जे काही आपल्या इंद्रियांना ज्याचा काही म्हणजे आपण आनंद घेऊ शकतो. अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत, जोपर्यंत आपण 10 दिवस त्या पिकनिकला गेलो, 20 दिवस त्या ट्रिपला गेलो, तर आपल्याला तोपर्यंत त्याचा आनंद प्राप्त होतो. आणि जेव्हा आपण ह्या जगात परत आपल्या रुटीन मध्ये येतो, तेव्हा काय असतं आठवतं आपल्याला, आपल्याला फक्त आठवणी राहतात. अरे मी तिथून जाऊन आलो, मी तिथून हे केलो. परंतु तो जिथे त्या क्षणाला तो जो आनंद आपल्याला मिळालेला असतो, तोच आनंद परत आपल्या रोजच्या रुटीन मध्ये येऊन मिळतो का? कारण नाही. तर आपल्याला फक्त त्याच्या काय राहतात, आठवणी राहतात. परंतु भगवंतांचं धाम तसं नाहीये. भगवंतांच्या धामामध्ये जेव्हा कुठलाही आनंद मिळतो तो काय आहे, शाश्वत आहे. आणि भगवंत इथे काय करतायत, काय म्हणतायत की मग तिथून परतून येत नाही आपण परत, म्हणजे तिथून त्या भगवत धामातून आपण परत माघारी येत नाही.
मग आता आपल्याला प्रश्न पडेल की अरे मग काय हे तिथून परतून येत नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय की आधी जावं लागेल आपल्याला तिथे आणि तरच आपण माघारी येऊ शकत नाही तिथून आणि इथून आपली जाण्याची एवढी आसक्ती असते आपल्याला किती गोष्टींची आसक्ती असते की आपल्याला सहजाची आत्ताच्या या क्षणाला आपण सगळेजण ऐकतोय भगवत धामाचं वर्णन गोलोक वृंदावन भगवद्गीता ऐकतोय भगवंत आपल्यावर किती प्रेम करतात सगळ्या शास्त्रांचं सार भगवद्गीता आपल्याला सांगते पण आत्ताच्या या क्षणाला जर असे आपल्या समोर भगवंत आले आणि भगवंत म्हणाले की चला मी तुम्हाला गोलोक धामामध्ये घेऊन जातोय आपण किती विचार करा फक्त एक स्वतःच्या मनाशीच प्रश्न विचारा जरी साक्षात भगवंत आले ना तरी पण आपण जाणार नाही कारण आपल्याला असणारी येथील आसक्ती की पहिला अरे माझा पती माझी पत्नी माझी मुलं माझं कुटुंब माझं हे माझं ते पहिला म्हणजे साक्षात भगवंत जरी आले ना तरी आपण जाऊ शकत नाही मग आपल्याला की जाण्यासाठी ही जी पात्रता प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय म्हणजे ती उत्सुकता आपल्या हृदयामध्ये नाहीये जाण्यासाठीची जसं भौतिक जगातले कुठलेही ठिकाण असू दे तर ते आपल्याला लगेच उत्सुकता निर्माण होते इच्छा निर्माण होते अरे मला जायचंय पण भगवंतांच्या भगवत धामाचं वर्णन भगवंत इथे का करत आहेत का सांगत आहेत इथं वारंवार की तो माझ्या धामात परतून येत नाही माझं धाम हे दिव्य धाम आहे चिंतामणींनी युक्त आहे अशा पद्धतीने तिथे कुठलाही दुःख क्लेश नाही मग आपण सुद्धा आपल्या रोजच्या रुटीन मध्ये बाहेर जाण्यासाठी कुठेतरी 4-8 दिवस फिरून येतो का तर नको आपल्याला ते रोजचं रुटीन रोजचा तो जॉब रोजच्या ते ऍक्टिव्हिटीज रोजची ते कुकिंग करणं रोज हे ते त्याच्यापासून जरा सुटकारा प्राप्त करण्यासाठी आपण 8 दिवस कुठेतरी निवांत जातो मग इथे भगवत धामामध्ये जाण्यासाठी आपल्याला तर कुठलेच क्लेश नाही येत आपण तरी इथे परत माघारी येणार आहोत आपल्या रोजच्या रुटीन मध्ये परत पण इथे भगवंत काय सांगत आहेत की इथे ह्या जगात आपण परतून येत नाही आपल्याला काय आहे आपल्याला का ओढ निर्माण होत नाही भगवंतांनी आपल्या हृदयामध्ये ओढ निर्माण करण्यासाठी खरे तर हे श्लोका दिलेले आहेत त्याचं वर्णन भगवंत आपल्याला जर काही त्याचा बेनिफिट दिसला नाही तर आपण म्हणू नाही बाबा काय तिथे जाऊन काय करणार कुठल्याही ठिकाणी एखाद्या कुठल्या ठिकाणी आता हुरडा पार्टी असती बघा ज्यावेळेस ज्वारी निघते त्यावेळेस हुरडा खूप जण असे शोध घेत असतात की कुठलं कुठल्या हॉटेलला कुठल्या ठिकाणी फार्म हाऊसला चांगले कितीतरी वेळा ऐकायला येतं की अरे तिथलं फार्म हाऊस खूप छान आहे तिथं खूप छान फॅसिलिटीज देतात गरम गरम हुरडा देतात तिथलं जेवण चांगलं आहे म्हणजे आपण कसे शोधत शोधत जातो त्या ठिकाणी मग तसं भगवंत सुद्धा भगवत धामाला आपण शोध घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या हृदयामध्ये काय आहे आपल्या हृदयामध्ये ती उत्सुकता निर्माण झाली पाहिजे आपल्याला आणि ती उत्सुकता आपल्या हृदयामध्ये जेव्हा निर्माण होईल त्या श्रवण करू वारंवार आपण तेव्हा आपल्या हृदयामध्ये काय होणार आहे ती इच्छा निर्माण होणार आहे म्हणून आपण बघतो की जे जे शुद्ध भक्त आहेत की जे शुद्ध भक्त आहेत ते ह्या जगामध्ये राहिले आणि ह्या जगामध्ये राहून ते गोलोकमध्ये राहिल्यासारखे जीवन जगले तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे चैतन्य चरितामृत मध्ये हरिदास ठाकूरांचं उदाहरण आहे चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण आहे चैतन्य महाप्रभू तर साक्षात भगवंत होते परंतु तरीही त्यांनी भक्ताच्या स्वरूपात भक्ताच्या रूपामध्ये येऊन आपण कशा पद्धतीने आपण ते जीवन जगू शकतो म्हणजे आपल्याला काय करायचंय आपल्याला गोलोकमध्ये जायचंय की असं लगेच आहे का आता माझं लगेच जीवन संपेल माझं लगेच माझं आता हे संपलं आता माझं मग मी भगवत धामात जाईल त्याच्यासाठी मला आता प्रयत्न करावे लागतील प्रयत्न तर 100% करावे लागतील परंतु भगवंत नेहमी आपल्या बरोबर भगवंत आपल्याला काय शिकवत आहेत की ह्या भौतिक जगामध्ये राहून सुद्धा आपण ती आध्यात्मिक चेतना जर प्राप्त केली तर आपण आत्तापासूनच त्या गोलोकमध्ये राहण्यासाठी भाग्यशाली ठरू शकतो परंतु ती आध्यात्मिक चेतना म्हणजे काय की जसं कालच्या श्लोकामध्येच मला वाटतं दीपा माताजींनी सांगितलं असेल की कशा पद्धतीने भगवंत काय म्हणत आहेत कालच्या श्लोकामध्ये की सुख दुःखांपासून द्वंद्वापासून सुख दुःखाच्या द्वंद्वापासून भौतिक वासनेतून जे मुक्त झालेले आहेत ते परमपुरुषाला कसे शरण जावे हे जाणतात ते त्या शाश्वत धामाची प्राप्ती करतात मग आता ही जी चेतना आहे खर तर हा सगळा चेतनेचा खेळ आहे वृंदावन मध्ये आपण बघतो की भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवतीर्ण झाले तुम्ही बघू शकता की भगवान श्रीकृष्णांबरोबर सगळे त्यांचे पार्षद आहेत राधाराणी आहेत सगळ्या सख्या आहेत गोप आहेत नंद महाराज आहेत यशोदा माता आहे सगळं त्यांचं अख्खं गोलोक वृंदावनाचा तो सगळे त्यांचे शाश्वत पार्षद आहेत वृंदावन मध्ये त्या लीला करताना आणि जेव्हा वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्ण होते आता भगवंत सांगतायत की माझ्या दिव्य धर्मामध्ये कुठलाही क्लेश नाही परंतु पृथ्वी तलावर जेव्हा भगवंत आले तेव्हा हे जे वृंदावन होतं ते वृंदावन खरोखर असं शांत होतं का हो असं एकदम असं कुठलंही संकट तिथे आलं नाही कुठलंही दुःख नाही म्हणू शकत परंतु कुठलंही संकट तिथं आलं नाही असं आहे का जसे भगवंतांची एंट्री झाली वृंदावन मध्ये तसं काय झालं तिथं प्रत्येक संकट आलेलं आहे
प्रत्येक असुराने तिथे काय केलेला आहे, हल्ला केलेला आहे. भगवंतांचा वध करण्यासाठी भगवंत आले, तसं त्याच्या भक्तांवर पण संकट आलं. म्हणजे किती वेळा कालियाचं आपण उदाहरण बघू शकतो, की कित्येक जणांनी अगासुराचं उदाहरण आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने त्याच्या भक्तांवर पण तिथे संकट आलेले आहेत. म्हणजे वृंदावनमध्ये भगवंत आहेत, परंतु भगवंतांच्या वृंदावनमध्ये पण तिथे संकट आलं, जेव्हा भगवंतांनी इथे पृथ्वी तलावर अवतार घेतला. परंतु त्या संकटाने त्यांचे जे मित्र होते गोपबालक, जे सखे, सगळे वृंदावनवासी जे होते, त्यांना कुठला क्लेश नाही झाला. कुठला क्लेश, कुठला दुःख नाही झालं त्यांना. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की भगवंत पृथ्वी तलावावर होते, तिथेही संकट आले, परंतु त्यांची जी चेतना होती, ती पूर्णपणे आध्यात्मिक चेतना होती. ती पूर्ण भगवान श्रीकृष्णांना समर्पित होती. त्यामुळे तिथे संकट आले, तरीही त्यांना काय झाले, त्यांना विचलित झाले नाही कुठल्या संकटाने. कुठलंही संकट आलं तरी त्यांना वाटायचं, की अरे, त्या अघासुराचं मला वाटतं ते उदाहरण असावं, की त्याच्यामध्ये जेव्हा तो तोंड असं मोठं आ करून बसलेला असतो आणि एक गोप बालक त्याच्यामध्ये प्रवेश करत असतात. मला वाटतं हे परमपूज्य राधानाथ महाराजांनी याचं वर्णन केलं होतं. म्हणजे मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण मला महाराजांच्या लेक्चर मधूनच ऐकल्यासारखं वाटतं हे, की ते इतके निवांत रिलॅक्स आतमध्ये चालले होते. आणि भगवान श्रीकृष्णाचा तो खूप सुंदर फोटो आहे, की ते सगळे प्रवेश करतायत त्याच्या मुखामध्ये आणि भगवंत अशी ती काठी घेऊन असे करून असे उभे राहिलेले आहेत आणि विचार करतायत. कारण भगवंतांनी ओळखलं होतं हे. परंतु ते जे गोप बालक होते, ते असा विचार करत होते, की चला काही झालं तरी आहे की आपला कृष्ण आपल्यासाठी. म्हणजे ते किती त्यांना कुठलेही म्हणतात ना, अज्ञानात सुख असं आपण म्हणतो ना कधी-कधी काही-काही गोष्टींचं. तसं त्यांना अज्ञान होतं, की हा खूप मोठा असुर आहे आणि तो आपल्याला गिळंकृत करण्यासाठी बसलेला आहे. परंतु त्यांना कुठली श्रद्धा हो त्यांना काय आहे, की कुठलंही काहीही असलं, तर एक जो बिनधास्तपणा जो होता त्यांच्यामध्ये, की भगवान श्रीकृष्ण आहे. त्यांच्यासाठी कृष्ण म्हणजे भगवंतच नव्हतेच. त्यांच्यासाठी त्यांचा एक मित्र होता गोपबालक. मग तसं कृष्ण आहे की आमचं संरक्षण करण्यासाठी. म्हणजे ही जी जीवन जगताना हा जो निर्धास्तपणा असतो, हा कशातून येऊ शकतो आपल्या जीवनामध्ये सुद्धा भगवंतांप्रतीची जी शरणागती आहे, त्या शरणागतीमधूनच आपल्यामध्ये ती चेतना वृद्धिंगत होऊ शकते. आपण किती समर्पित आहोत. जसं भगवंतांचे भक्त जे होते, कृष्णांचे जे सवंगडी होते, सगळं वृंदावनवासी जे होते, ते पूर्णपणे भगवंतांवर आश्रित होतं. त्यामुळे पूर्ण ही जबाबदारी कोणावर होती ती भगवंतांची, भगवंतांवर त्यांची जबाबदारी होती. म्हणून इथे आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने जितकं आपण समर्पित होऊ भगवंतांप्रती, जितकं आपली चेतना समर्पित होईल, तितका ती चेतनेत आपण ते जीवन जगू शकतो. आणि जितकी आपली चेतना, जितकी भगवंतांप्रती समर्पित असेल, तिथे तितकं आपण या जगामध्ये राहून सुद्धा, या भौतिक जगामधले कुठलेही दुःख, संकट आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आणि ते स्पर्श न केल्यामुळे भगवंत ह्या कालच्या श्लोकामध्ये जसं म्हणतायत, की जेव्हा सुख-दुःखाच्या द्वंद्वापासून तेव्हाच आपण मुक्त होऊ शकतो. आपण कधी मुक्त होऊ शकतो? जेव्हा आपल्याला कुठल्या सुख-दुःखाचा परिणाम होत नाही आपल्यावर. शेवटी आयुष्यामध्ये सुख-दुःख हे चालूच राहणार आहे. कालचक्र हे कधी थांबत नाही. आजचा दिवस, आज हे एक संकट आलेलं आहे. आजचा निरसन संकटाचं झालं. म्हणजे याचा अर्थ असा नाही, की पुढे येणार नाही. पुढे व्यक्ती आपल्या जीवनामधले संकट येणारे व्यक्ती दुसरे असतील, प्रसंग दुसरा असेल. परंतु संकट हे राहणारच आहेत. अडचणी ह्या राहणारच आहेत. फक्त त्याचा प्रभाव आपल्यावर किती होतो, याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून भगवंत म्हणतायत, की अशा द्वंद्वापासून मुक्त व्हावं लागणार आहे. आणि ही मुक्तता कधी येईल? त्या गोपबालकांच्या उदाहरणामधून आपण बघू शकतो, की जितकी आपली चेतना प्रामाणिक असेल. संत तुकाराम महाराजांचं उदाहरण आपण बघतो, की त्यांच्या मुखामध्ये 24 तास विठ्ठलाचं नाव होतं. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. प्रत्येक क्षणाला ते विठ्ठलाचं नाव घेत होते आणि ते प्रत्येक क्षणाला वैकुंठामध्ये जगत होते. तर हे उदाहरण आपण बघू शकतो. हरिदास ठाकूरांचं उदाहरण आहे. हरिदास ठाकूर रोज 3.5 लाख नामजप करायचे. तर ते हरिदास ठाकूरही त्याच चेतनेमध्ये जीवन जगले. म्हणजे याचा अर्थ काय, की आपण ह्या भौतिक जगामध्ये सुद्धा, आपण सुद्धा हे आध्यात्मिक चेतना प्राप्त करू शकतो. परंतु ती चेतना प्राप्त करायची म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल? तर इथे प्रभुपाद श्री आपल्याला आता आपण तात्पर्य वाचणार नाही. परंतु तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात, की ही चेतना आपल्याला आपल्या साधनेद्वारे प्राप्त होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य संघाद्वारे. तर योग्य अशा कृष्ण भक्तांचा संघ आपण घेतला पाहिजे. तर अशा ठिकाणी गेलं पाहिजे, की जिथे भगवंतांच्या भक्तीविषयी, साधनेविषयी आपल्याला मार्गदर्शन आपल्याला करतात. अशा ठिकाणी आपण जाऊन, अशा ठिकाणी जाऊन योग्य ज्ञान, योग्य गुरु शोधले पाहिजेत. गुरु शोधणे म्हणजे काय, असं काही कुठं दाही दिशा जायची गरज नाही. परंतु जे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, योग्य परंपरेमध्ये 4 संप्रदाय जे दिलेले आहेत,
ते प्रामाणिक 4 संप्रदाय आहेत. त्या 4 संप्रदायामध्ये कुठल्याही एका संप्रदायाशी ते कनेक्टेड पाहिजेत, निगडीत पाहिजेत. आणि अशा गुरूंकडून, अशा कृष्ण भक्तांकडून, अशा वैष्णवांकडून आपण जेव्हा मार्गदर्शन घेऊ आणि अशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करू, तेव्हा नक्कीच आपल्याला या जगामध्ये राहून सुद्धा आपण ती चेतना प्राप्त करू शकतो. आणि अशा भक्तांच्या संघामध्ये राहून हरिनाम घेणे, जसं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या चेतनेचं काय करणार आहे, हृदयाचं मार्जनम जसं जसं होईल, तसं तसं काय होणार आहे, आपल्या चेतनेचं ह्या महामंत्राद्वारे शुद्धीकरण होणार आहे. आणि साहजिकच ती समजण्याची क्षमता, ती शरणागतीची भावना, तशी तशी भगवंत जसं त्या हरे कृष्ण महामंत्राच्या कृपेद्वारे आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे, परावर्तित होणार आहे. म्हणून शास्त्रानुसार हे जीवन जगणे आणि त्यानुसार आपण अशा वैष्णवांचा संग घेणे हे खूप महत्वाचं आहे. परंतु आपण हे का करत नाही? कारण आपल्याला ह्या भौतिक जगामध्ये खूप काही गोष्टींची आसक्ती आहे आणि त्या आसक्ती असल्यामुळे आपण काय करतोय, की आपण ही याच्यासाठी आपली इच्छा नाहीये. आपली इच्छा कुठे असते, की जिथे आपल्याला आसक्ती असते, तिथे इच्छा निर्माण होते, की जसं आता ट्रिपला बघा ना, कुठे पिकनिकला जायचं म्हटलं, की आपण लगेच अलर्ट होतो. काय कुठलं रुटीन, काय किती, काय खर्च, काही नाही. हां, एन्जॉय करायला मिळतोय ना आणि एखाद्या यात्रेला चला म्हटलं, की आपल्या मनामध्ये हजार प्रश्न निर्माण होतात, की "अरे, हे रुटीन बसेल का? ते रुटीन बसेल का? हा ही माझी समस्या आहे, ती माझी समस्या आहे." म्हणजे आपल्याला आपल्यासाठी आपण किती घाईघाईने पळतो. परंतु जेव्हा आपल्याला भगवंतांच्या गावाला जायचं आहे आणि भगवंतांविषयी आपल्याला श्रवण करायचं आहे, ही भावना, ही आसक्ती काय आहे आपल्या हृदयामध्ये नाहीये आणि त्यामुळे काय होत आहे, की आपल्याला ती ओढ आपल्या हृदयामध्ये निर्माण होत नाही आणि ती ओढ निर्माण होण्यासाठी आपल्याला काय आहे, योग्य संघामध्ये राहण्याचे गरज आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं, की ह्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत, की कशा पद्धतीने हे सगळं स्वयंप्रकाशित असं हे भगवंतांचं धाम आहे. तर अजून एक हा ह्याच्यामधला ब्रह्मसंहितेमधला हा शेवटचा श्लोक आहे. खूप सुंदर श्लोक आहे. तर याचंही वर्णन ब्रह्मदेव खूप सुंदर करत आहेत गोलोकधामाचं. तर ते आपण बघूया. श्रियकांता कांत परम पुरुष कल्पतरवो द्रुमा भूमिश्चिन्तमणिगणमयी तोयममृतम् कथागानं नाट्यं गगनमपि वंशी प्रियसखी चिदानन्दं ज्योतिं परमपि तदास्वद्यमपि चः स यत्र क्षीराब्धि स्रवति सुरभिभ्यश्च समूहात् सुमहान् निमेषार्धाख्यो वा व्रजति न हि यत्रापि समयः भजे श्वेतद्वीपं तमहमिह गोलोकमितिं यं विदन्त विदन्तस्ते सन्त क्षितिवीर विरलचारा कतिपये गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणत आहेत, की मी अलौकिक श्वेतद्वीप गोलोक धामाला वंदन करतो, की जे प्रिय स्वरूपात अनेक लक्ष्मी भगवान श्रीकृष्णांची त्यांचा प्रियकर या नात्याने अहैतुकी आध्यात्मिक भावात सेवा करीत असतात. म्हणजे इथे भगवंत काय म्हणत आहेत, गोलोक धामाला वंदन करतो. गोलोक म्हणजे काय, भगवंतांना गायी खूप प्रिय आहेत, की गायी प्रिय आहेत आणि गायी प्रिय आहेत म्हणून भगवंतांच्या प्रत्येक ह्याला वर्णन आपण बघतो. गोपाळ, गोकुल, गोलोक वृंदावन, म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी गो हे म्हणजे भगवंतांचं कुळ काय आहे, तर त्याच्यातून आपण बघू शकतो. जसं आपल्याला आपलं आपलं कुळ काय आहे आपण बघतो ना, की काय त्या कुळाचं वर्णन काय आलेलं आहे. तसं भगवंतांचं कुळ काय आहे, तर भगवंतांच्या कुळाचं वर्णन जे आहे, भगवंताचं कुळ जे आहे ते गोमाता आहे. म्हणजे भगवंतांना गायी ह्या खूप प्रिय आहेत आणि म्हणून भगवंतांचं कुळ गोकुळ, गोपाळ, गोलोक, गोलोकधाम, गोलोक म्हणजे सगळ्या गोष्टींचं वर्णन हे गोमातेपासून वर्णन केलेलं आहे. म्हणजे विचार करा, की ही गोमाता भगवंतांना किती प्रिय आहे, की ते त्यांच्या कुळाचं नाव गोलोक म्हणतायत. आणि मग अशा ह्या गोमातेची सेवा सुद्धा आपण केली तर आपल्याला ते किती भाग्य आणि कृपा प्राप्त होऊ शकते. आणि भगवंत इथे ब्रह्मदेव म्हणत आहेत, की भगवान अनेक लक्ष्मी आपण बघतो, की आता दीपावली आलेली आहे. बरेच जण लक्ष्मीची पूजा, लक्ष्मी लक्ष्मी करतात. पण इथे वर्णन आहे, की भगवान श्रीकृष्णांची प्रिय सखी जी आहे लक्ष्मी, अशा अनेक लक्ष्मी आहेत. एकच लक्ष्मी नाही. तर अशा अनेक लक्ष्मी भगवंतांची इथे काय करत आहेत, अहैतुकी म्हणजे कुठलाही हेतू नसता फक्त भगवंतांची सेवा करायची. ह्या भावामध्ये ते काय करत आहेत, सेवा करत आहेत. इथेही ब्रह्मदेव परत वर्णन आलेलं आहे बघा, की इथे प्रत्येक वृक्ष कल्पतरू आहे. म्हणजे इथे काय आहे, प्रत्येक वृक्ष हा इच्छा आपल्या पूर्ण करणारा आहे. येथील भूमी चिंतामणींनी व्यापलेली आहे. पाणी अमृत तुल्य आहे.
येथील पाणी हे अमृतासारखं आहे. प्रत्येक शब्द गीत आहे. प्रत्येक चाल नृत्याप्रमाणे आहे. तेथे बासुरी ही नित्य सहचारिणी प्रमाणे आहे. तेथील प्रकाश दिव्य आनंदमयी आहे. अत्युच्च आध्यात्मिक तत्वे आस्वादनपूर्ण आहेत. तेथील असंख्य सुरभी गायी नित्य दुधाच्या अलौकिक सागरांची निर्मिती करत असतात. सुरभी गायी आपण म्हटलं ना, सुरभी गायी पण काय आहे की जी इच्छा व्यक्त करतो ती इच्छा आपली पूर्ण करतात. आणि अशा असंख्य सुरभी गायी तिथे आहेत. तेथे दिव्य काल नित्य उपस्थित असतो. तो भूत वर्तमान भविष्य रहित आहे आणि तो अर्ध्या क्षणासाठी सुद्धा कुठेच जात नाही. अशा स्थानाला गोलोक वृंदावन म्हटले असून ते ह्या भौतिक जगातील थोड्याच आत्मसाक्षात्कारी जीवांना ज्ञात आहे. म्हणजे ह्या जगातील अतिशय बोटावर मोजण्यासारखे जे आत्मसाक्षात्कारी भक्त आहेत त्यांनाच ते ज्ञात आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये पण भगवंत म्हणतात ना की हजारो मध्ये एखादाच असतो की तो माझ्या धामाची प्राप्ती करतो. म्हणजे ते भगवंत सहज म्हणत नाहीयेत ते वाक्य, तर ते खरं आहे की हजारो मध्ये एखादाच भगवंतांचा शुद्ध भक्त म्हणतो. मग आता इथे लिहिलेलं आहे की काळ दिव्य काल नित्य उपस्थित असतो. म्हणजे काळ आहे तिथे. तर आपल्याला प्रश्न पडेल की अरे काय हे कसं समजून घ्यायचं की तिथे काळ तर आहे उपस्थित, परंतु ते कशा पद्धतीने, मग जर तिथं सूर्यच नाही तर सकाळ दुपार संध्याकाळ काही होत नाही का? हो, तिथे पण होते. सकाळ दुपार संध्याकाळ हे सगळं तिथे घडतं. काळ असतो, परंतु त्या काय आहे, त्या काळाचा प्रभाव तिथे नसतो. जसं सृष्टी आणि प्रलय या दोन्ही गोष्टी त्या भौतिक जगतात होतात, परंतु सृष्टी आणि प्रलय हा गोलोक धामामध्ये गोलोक वृंदावनमध्ये होत नाही. जसं आता सूर्य पण जसा जसा एक एक दिवस कमी होत जातो, तसं आपण पण बघतो ना आपल्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होत जातोय. म्हणजे आपलं आयुष्य एक एक दिवसांनी कमी कमी होत चाललंय. तसा तो प्रलय किंवा नाश होणे, हा प्रलय किंवा निर्मिती ह्या गोष्टींचा प्रभाव तिथे काय नसतो. या जगातामध्ये जो प्रभाव आहे तो तिथे नसतो. तिथे सकाळ दुपार संध्याकाळ होते, परंतु ती कशी होते? कृष्ण लीलेसाठी होते. म्हणजे राधा कृष्णांचं जे मिलन आहे, त्यांना भेटणं, त्यांना दुरावणं, याच्यासाठी तो वेळ असतो. म्हणजे तो वेळ पण तिथे काय आहे, दिव्य ह्याच्यामध्ये उपस्थित आहे, दिव्य काळ म्हणून उपस्थित आहे. आणि तो भगवंतांच्या सेवेसाठी उपस्थित आहे. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी या तिथे नाहीयेत. काळ उपस्थित आहे, परंतु तो कशासाठी उपस्थित आहे की आता संध्याकाळ झाली, राधाकृष्णांचा दुरावा निर्माण झाला, दिवस उगवला की भगवंतांची काय झाली सुरुवात, त्यांच्या मिलनाची सुरुवात झाली. म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सेवा करण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी तो काळ तिथे उपस्थित आहे. म्हणून इथे ब्रह्मदेव म्हणतात की तो काळ उपस्थित आहे, परंतु तो काय आहे, भूत वर्तमान भविष्य रहित आहे. म्हणजे तिथं सृष्टी प्रलय होत नाही. जसं आता कालचा दिवस सूर्य गेला, सूर्यास्त झाला, आपण आज काय म्हणतो रात्र गेल्यानंतर काल, म्हणजे गेला तो भूतकाळ गेला. परंतु तिथे कुठलाही भूतकाळ नाही, वर्तमान काळ नाही, भविष्य नाही. रात्र दिवस होती, परंतु ती सातत्याने भगवंतांच्या सेवेसाठी होते. तर असं हे भगवंतांचं भगवत धाम आहे. आणि त्या भगवत धामाचं वर्णन भगवंत आपल्याला वारंवार भागवतम मध्ये असेल, भगवद्गीतेमध्ये असेल, जसं आता आपण बघतो की ब्रह्मसंहितेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं. आणि हे कशासाठी करत आहे की आपल्याला थोडी तरी आपल्या हृदयामध्ये भगवत धामात जाण्याची उत्सुकता निर्माण व्हावी. शेवटी आपण सगळं जीवनामध्ये सगळं जे काही कष्ट करतो, काबाड कष्ट कशासाठी करतो? सुखाची अनुभूती प्राप्त करण्यासाठी, सुख प्राप्त करण्यासाठी, अनुभूती म्हणण्यापेक्षा सुख प्राप्त करण्यासाठी. परंतु तरीही आपल्याला होत नाही. आणि अशा सुखाचं भगवंत शाश्वत सुखाची आपल्याला काय करत आहेत की गोलोक धामामध्ये आल्यानंतर असा शाश्वत समाधान आणि शाश्वत आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि ह्या भौतिक जगतामध्ये आपण परत येणार नाही, तर शाश्वत अशा त्या आनंदमयी जगताची प्राप्ती आपण करू शकतो. आणि म्हणून भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये आपल्याला काय करत आहे की भगवंत त्यांच्या धामाचं वर्णन करत आहेत, की जेणेकरून असं नको म्हणायला कुणी की अरे भगवंत सांगतायत माझ्या धामाला हे नाही, माझ्या धामाला ते नाही. मग भगवंत त्या स्थळाचं पण वर्णन करत आहेत, जसं आपल्याला लागतं वर्णन की अरे मला चला आता मला मुंबईला जायचंय, मला पुण्याला जायचंय, मला बँगलोरला जायचंय, काय आहे तिथं, कुठं कुठली गोष्टीचं आपल्याला लगेच लागतं त्याचं सगळं इत्यंभूत काय असेल, कसं जायचं, कशा मार्ग ट्रेननी. आता जसं जयपूरला आता यात्रा चालली किंवा परमपूज्य राधानाथ महाराजांची मायापूरला यात्रा चाललेली आहे आता ह्या महिन्यामध्ये, तर किती आपल्याला कशाने जायचं, ट्रेननी जायचं, फ्लाईटनी जायचं. जे भक्त पहिल्यांदा येतात त्यांना किती उत्सुकता असते, अहो कसं आहे मायापूर. जयपूरला श्रीमान नंददुलाल प्रभूजींबरोबर आपण जाणार आहोत, तर त्याच्यामध्ये जयपूर कसं आहे, तिथे काय आहे, तिथे राधा गोविंद देवांच्या काय लीला आहेत. म्हणजे हे आपल्याला काय होतं, आपला मूड क्रिएट होतं. तसं भगवत धामामध्ये जाण्यासाठी सुद्धा आपला तो मूड क्रिएट व्हावा, आपल्यामध्ये ते उत्साह निर्माण व्हावा, इच्छाशक्ती निर्माण व्हावी,
त्याच्यासाठी भगवंत याचं वर्णन आपल्याला त्यांच्या धामाचं करत आहेत. आणि प्रभुपाद पण तात्पर्यामध्ये आपल्याला सांगत आहेत की आपल्याला जर इथे जायचं असेल तर कृष्ण भावना भावित अशा भक्तांचा आपण संग करणे आवश्यक आहे. आणि कृष्ण भावनेला समर्पित झालेल्या अशा संघाचा, अशा सत्संगाचा शोध घ्यावा आणि भक्तीपूर्ण सेवा कशी करावी याचं शिक्षण जेव्हा आपण घेऊ, जेव्हा जेव्हा आपण हे समजून घेऊ, तेव्हाच आपल्याला ह्या भौतिक जगताविषयीची आसक्ती भेदणे शक्य होईल. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने जीवन जगू, नक्कीच आपल्याला ह्या जगात राहून पण त्या भगवत धामाची चेतना आपल्याला प्राप्त करू शकतो. तर थँक्यू सगळ्या जणांनी शांतपणे मला एवढा वेळ सहन केलं. याच्यावर जर काही कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाचे काही कमेंट्स असतील तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता किंवा तुम्हाला काही याच्यामध्ये सांगायचं असेल तरी सांगू शकता. तर मी सेटिंग चेंज केलेलं आहे. मिनिट, कोणाला काही प्रश्न असतील तर बघू शकता, विचारू शकता. हरी बोल. सेटिंग चेंज केलंय. कोणाला प्रश्न असतील तर काही विचारू शकता तुम्ही. हरिबोल माताजी, दंडवत प्रणाम. खूप छान दंडवत क्लास प्रणाम. झाला माताजी. एवढं सुंदर पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं, एवढं सगळं गोलक धामाचं, वैकुंठ. आता आम्हाला पण खूप जायची इच्छा झालीये. आता आमची जागा कुठं असेल माताजी? ऍड्रेस आपल्या सर्वांसाठीच आहे. तर सगळ्यांसाठीच आहे. मी पण त्याच लाईन मध्ये, आम्ही पण त्याच नंबर मध्ये आहोत. आपल्या सर्वांसाठी भगवद्गीतेचा ऍड्रेस भगवंतांनी त्यात दिलेला आहे. खूप छान. सुरभीगाईचं पण ते फार सुंदर सांगितलं. सुरभीगाईचं जर आपण नाव इथं घेतलं तर आपल्याला त्याचं काय हे होऊ शकतं का? की जसं आता आपण हरिनाम घेतो, तर हरिनाम घेतल्यावर कसं आपलं भगवंताचं हे कृपा प्राप्त होते, तसं सुरभीगाईचं प्रोनाउन्सिएशन केल्यामुळं त्याचा काय बेनिफिट होतो का, असं मला विचारायचं होतं. कसं आहे ना माताजी, भगवत धाम म्हणजे गोलोक वृंदावन मध्ये आहे. तिथली प्रत्येक गोष्ट ही काय आहे, भक्तिमय आहे, आध्यात्मिक आहे. तिथली प्रत्येक गोष्ट, तिथील शिला असेल, तिथील रज असेल, ब्रजरज आपण म्हणतो ना, त्या ब्रजरज मध्ये आपण जेव्हा जातो, ती ब्रज धामामधली ब्रजरज, तिचा स्पर्श व्हावा, त्या धुळीने माखून जावं आपण, ही एक आपली आध्यात्मिक इच्छा आहे वैष्णवांची. म्हणून आध्यात्मिक जगतामधलं कुठलीही गोष्ट, हे तर म्हणजे तिथे आपण ह्या भौतिक जगामध्ये तो भेद आहे, अचेतन चेतन, सजीव निर्जीव. इथे आपण जसं आपण बघतो की झाडाला आपण थोडं सजीव म्हणू शकतो, त्याच्यापेक्षा चेतना प्राण्यांना असते, त्याच्यापेक्षा चेतना मनुष्याला असते. म्हणजे हा भेद ह्या भौतिक जगामध्ये आहे. परंतु हा जो भेद आहे तो आध्यात्मिक जगतामध्ये नाही. आध्यात्मिक जगतामध्ये ते वृक्ष पण भगवंतांचे भक्त आहेत. तेथील हम्म, सुरभी गायी, तिथे म्हणजे प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे. त्यामुळे आध्यात्मिक हम्म, जगतामधला कुठलाही शब्द घ्या, कुठलाही वस्तू घ्या, कुठली निर्जीव सजीव हा भेदच तिथे नाहीये. त्यामुळे सुरभी हम्म, गायी घ्या, शिला घ्या, एखादा वृक्ष घ्या, लता घ्या, काही गोलो यमुनेचं पाणी, कुठलीही गोष्ट ही आध्यात्मिक आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला त्याचं स्मरण होतं, तेव्हा नक्कीच हम्म, आपल्याला भगवंतांची कृपा तर नक्कीच आपल्याला प्राप्त होईल. जसं आपण हम्म, वृंदावन, आपण जेव्हा भजन म्हणतो, वृंदावन हम्म, रम्य स्थान, किंवा एखादं वर्णन ऐकतो वृंदावनचं, तेव्हा आपण मनाने जरी ह्या भौतिक जगतातलंच उदाहरण तुम्ही बघा, की जसं नुसतं आपण डोळे बंद जर केले आणि नुसतं वृंदावनाची परिक्रमा केली, वृंदावन आठवलं, जगन्नाथपुरी आठवलं, तुळशी वृंदावन तुळशी ठिकाण जे आहे वृंदावन मधलं, वृंदा देवीचं ते स्मरण केलं, त्याच्या आरतीच्या वेळेस, तरी ते पुण्य आपल्याला, पुण्य म्हणू शकत नाही, पण ती कृपा आपल्याला आध्यात्मिक लाभ त्याचा लाभ होऊ शकतो. मग हे भौतिक हम्म, जगतामधलं आहे, तर मग ते तर प्रत्येक गोष्टच चेतन आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट घेतली तरी तेवढीच कृपा आपल्याला भगवंतांची प्राप्त होऊ शकते. हरी बोल माताजी, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अजून हम्म. कोणाला काही प्रश्न आहे का? नाहीतर मग आपण थांबूया. सेटिंग चेंज झालंय ना माताजी? हो, झालंय ना. हम्म. चालेल. बहुतेक तर काही कोणाला प्रश्न दिसत नाही. आता उद्या ना, एक मिनिट, आपण उद्याच्या श्लोकाचं पण बघूया काय आहे उद्याचा. खूप छान श्लोक आहे उद्याचा पण. मम वांशो जीव लोके जीव भूत सनातना मन शस्त्राणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. बद्ध जगतातील माझे जीव, जगतातील जीव माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठोर कठोर संघर्ष करीत आहेत. म्हणजे इथे भगवंत सांगत आहेत की हे सगळे माझे, ते जे काही आहेत ते सगळे जण माझे अंश आहेत.
आणि हे इथे का ह्या जगतामध्ये दुःख सहन करत आहेत, तर ते हे उद्याच्या श्लोकामध्ये आता आपल्याला भगवंत सांगत आहेत. तर उद्याही सगळ्या जणींनी जॉईन करा. थँक्यू. हरे कृष्णा. हरे थांबूयात मग कृष्ण. आपण. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. थँक्यू.